नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या 5-6 दिवसामध्ये नवोदयसाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रकरणांचं आपण त्या ठिकाणी पुन्हा रिव्हिजन करतोय। त्यातली खूप महत्त्वाची उदाहरणं त्या ठिकाणी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणतोय। वेळ न दवडता सुरुवात करतोय नफा तोट्यातली काही महत्त्वाची नवोदयला येणारी किंवा आलेली उदाहरणं। रिव्हिजन याच्या आधी पण झालेलं आहे, पुन्हा एकदा करतोय। या ठिकाणी प्रश्न काय आलेला आहे, 2000 ला एक वस्तू 750 रुपयात विकताना एका माणसाला 20% फायदा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, मूळ किंमत आपल्याला त्या ठिकाणी विचारलेली आहे। याच्या आधी आपलं बऱ्याच वेळा या प्रश्नांवर चर्चा झालेली आहे। आपल्याला वस्तूची मूळ किंमत काढायची आहे, म्हणजे खरेदी किंमत काढायची, छापील किंमत काढायची, तिला आपण पी माना। त्याच्यानंतर ती वस्तू विकताना 20% प्रॉफिट झालंय, म्हणजे फायदा झालाय, म्हणजे नफा झालाय, म्हणजे त्या वस्तू विकताना किती रुपयाला विकली, 120 ला विकली, कारण 100 रुपये मूळ किंमत आणि 20% नफा, आणि म्हणजेच ती कितीला विकली तर ती विकलेली आहे 750 रुपयाला विकलेली आहे। थोडक्यात काय, 120 चा अर्थ 750 असा सरळ अर्थ झाला त्याचा। आणि मग सगळ्यांनाच माहिती आहे, चाचीचे म्हणजे गुणवले 120 छेदस्थानी त्या ठिकाणी 100 बरोबर 750 फार थोडे दिवस राहिलेले आहेत आणि या थोड्या दिवसाच्या माध्यमातून 100-150 महत्त्वाच्या गणितांचं रिव्हिजन त्या ठिकाणी होईल। मग या ठिकाणी इथं गुणुलेचं भागिलेचं गुणुले सगळं व्यवस्थित क्लिअर झाले। 0 गेला आणि 0 गेला। आता त्या ठिकाणी भाग जातो 3 ने, 3 चौक 12, 3 2 6, 1 उरला, 3 5 15, परत 4 1 4 आणि 25 चौक 100, आणि मग या ठिकाणी तुमचं उरलेलं आहे 25 गुणुले 25, 25 ही चौरस संख्या आहे, 25 गुणुले 25 625 त्या वस्तूची मूळ किंमत आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। किंवा मग ताळा करा। ताळा करताना काय करायचं, पटकन मध्ये समजा तुम्हाला वाटलं की आपलं उत्तर चुकतंय बुवा, तर 625 चे डायरेक्ट 120% काढून टाकायचे। 625 मूळ किंमत, छापील किंमत जी खरी किंमत आहे तिला 120 ने गुणा। याचाच अर्थ काय, 625 गुणुले 120 छेदस्थानी त्या ठिकाणी 100, 25 चौक 100, 25 25 625, 4 त्रिक 12 उरलेला 0, 4 25 त्रिक 75 उरलेला 0। हो, विक्री किंमत पुन्हा तुमची 750 रुपये झाली। ताळा केला तरी चालेल। एकतर तुम्हाला शक्यतो नवोदयला स्कॉलरशिपला विक्री किंमतच दिली जाते। आता समजा इथं दिला असता 20% तोटा, तर इथं 180 लिहिलं असतं। खरेदी किंमत दिली असती तर पीच्या जागी लिहिली असती। विक्री किंमत दिली तर इकडं म्हणजे उजवीकडे लिहायची। हा सरावाचा त्या ठिकाणी भाग आहे। असो, खूप गणित त्या ठिकाणी आहे, त्या गणितापैकीच एक गणित आपल्याला येईल। 2013च्या नवोदयला आले, एक शर्ट 25% नफा मिळून 2500 ला विकलं तर त्या वस्तूची, त्या शर्टची खरेदी किंमत, परत मागाच्या सारखंच गणित आहे, फक्त संख्या वेगळी आहे। मग काय, वस्तूची मूळ किंमत पी माना, ती त्या ठिकाणी कितीने विकलं, 25% नफा घेऊन विकलं, प्रॉफिट घेऊन विकलं, म्हणजे कितीला विकलं, 125% विकलं, म्हणजे 2500 ला विकलं। विक्री किंमत नेहमी उजवीकडं, खरेदी किंमत, छापील किंमत नेहमी डावीकडे दिली असली तर पी माना। 125 का लिहिलं, 25% नफा, 25% तोटा दिला असता तर इथं 75, आणि मग पी गुणुले 125 छेदस्थानी 100 बरोबर 2500, पी बरोबर 2500 गुणुले 100 भागिले किती बरं, 125, भागिलेचं गुणुले, गुणुलेचं भागिले, 30 क्रिया आहे। 25 5 125, 25 आहे त्या ठिकाणी 150, 5 1 5 उरलेला 0, 5 2 10 उरलेला 0, आणि पी बरोबर 20 गुणुले 100 याचा गुणाकार त्या ठिकाणी 2000 रुपये झाला। वस्तूची मूळ किंमत 2000 आहे। ताळा करा। ताळा करताना काय करायचं, वस्तूची मूळ किंमत डावीकडे, 2000चे डायरेक्ट 125% काढा आणि ते गणित सोडवल्यानंतर तुमचे 2500 येईल। सरळ साधं सोपं। ओके, चला पुढचं गणित काय आलेलं आहे पाहू। एक दुकानदार 15 रुपयाला एक बॉल पेन आणि 10 बॉल पेनचे पाकिट 120 रुपयाला विकतो। अनिशाने 22 बॉल पेन घेतले तर तिला केवढ्याला पडतील, 2014च्या नवोदयला आले। सत्सद विवेक बुद्धीने विचार करा की आपण कमी पैशात जास्त वस्तू घेण्याचा प्रयत्न करू, आणि अनिशा सुद्धा तीच आहे की ती कमी पैशात जास्त वस्तू घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर 15 रुपयाला एक बॉल पेन घेते आणि 10 बॉल पेनचं जे पाकिट आहे ना ते 120 रुपयाला घेते, तिला 22 बॉल पेन घ्यायचे। सुट्टे जर घेतले तर 10 बॉल पेन तिला 15 10 150 ला मिळेल,
पण तेच बॉलपेन जर 10-10च्या पाकिटात घेतले तर ते त्या 120लाच भेटेल. म्हणजे ती 22 पेन घ्यायचे आहेत. मग पहा 22 पेना जर तिला घ्यायचे असतील तर त्याच्यातले ते 10 बॉल पेन पहिले पाकिटाच्या स्वरूपात घेईल म्हणजे 120 रुपयाला घेईल. नंतरचे 10 बॉल पेन असे 22 बॉल पेन घ्यायचे तिला ना परत एक पाकिट घेईल म्हणजे 120 रुपयाला घेईल. आणि उरलेले 2 बॉल पेन आता तिला पाकिट घेता येणार नाही, तिला आता त्या ठिकाणी एक बॉल पेन घ्यावा लागेल. मग 2 बॉल पेन शिल्लक राहिले 15 रुपयाला एक, 15 दुने 30, 120 आणि 120 240 आणि 30 270. तर त्या ठिकाणी ती 22 बॉल पेन 270 रुपयाला त्या ठिकाणी विकत घेणार आहे. एकदम साधं त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर. 10 बॉल पेन 120ला, सुट्टा घ्यायचा असेल तर तो 15 रुपयाला पडतोय, तिला 22 घ्यायचे म्हणजेच काय करणार ती 10-10चे 2 पाकिटं घेईल आणि 2 पेन सुट्टे घेईल, ते 30 रुपये ते 240 रुपये असे 270. हा प्रकार एक दरवर्षी स्कॉलरशिपला असतो, नवोदयला असतो. चला, एक दुकानदार नगाला 15 किंवा 5च्या गळ्याला 65 दराने काय दिले बघा. एक दुकानदार नगाला 15 रुपये व किंवा 5च्या नगाला 65 रुपये दराने वह्या विकतो. जर विनोदने 12 वह्या खरेदी केल्या तर त्याला किती पैसे द्यावे लागतील? साहजिकच अनिशासारखा विनोद आहे, तो सुद्धा पैसे वाचवण्याचाच प्रयत्न करेल. त्याला 12 वह्या एकूण घ्यायच्या आहेत, सुट्टे घेतली तर 15 रुपयाला घेतोय आणि नगाने घ्यायचं तर 5-5 रुपयाला घेतोय. मग आता समजा त्या ठिकाणी त्याला 12 वह्या घ्यायच्या, नगाने जर त्यांनी घ्यायचं ठरवलं, समजा 15 आणि 5चा जर गठ्ठा घेतला तर त्याला त्या ठिकाणी किती रुपयाला पडतोय? 65ला. 3 65 आणि एक वही घेतली तर 15 रुपयाला. मग ती एक वही घेण्यापेक्षा तो काय करणार आहे? नगाने घेणार आहे. नग आहे त्या ठिकाणी एक वही घेण्यापेक्षा 5-5चा गठ्ठा घेणार आहे. मग चल, पहिल्या 5 वह्या घेतल्या 65 रुपयाला घेतल्या, पुढच्या 5 वह्या घेतल्या परत 65 रुपयाला घेतल्या, पण नंतरच्या 2 वह्या 5 आणि 5 10 झाल्या, 12 वह्या घ्यायच्यात. आणि नंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे? नगाला 15 रुपये म्हणजे स्वतंत्र ज्या 2 वह्या आहे त्या 15 दुने त्या ठिकाणी 30 रुपये झाल्या. 5 आणि 5 10 चाल 1, 6 दुने 12, 12 आणि 3 15 आणि 1 16, 160 रुपयाला तो 12 वह्या घरी घेऊन जाईल. नवोदय 2015. 5-5च्या घेतल्या तर 65 रुपयाला पडतात. एक वही घेतली तर त्या ठिकाणी 15. मग आता बघा ना, 15 5 75, 10 रुपये वाचतील ना गठ्ठ्याप्रमाणे जर घेतले तर. ओके, अशा पद्धतीने. चला, पुढचं गणित काय आलेलं आहे पहा. नवोदय 2016. एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत 1250 रुपये असेल तर मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या यांची किंमत किती? नवोदय 2016. एकदम सोप्या पद्धतीने आहे. क्रिया, नफा कधी होतो, तोटा, दुप्पट, एकपट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं गुणवंत करणार आहेत म्हणजे मार्क्स देणार आहेत. एका मोज्याच्या जोडीची किंमत, एका मोज्याची जोडी म्हणजे मोजा म्हणजे हातात घालणारे 2 किंवा पायात घालणारे मोजे असतात आपण, किंवा हातात पण घालतात थंडीच्या दिवसात. पायातल्या जोडीची पाहू आपण किंवा हातातल्या धरू, काही पण धरू. टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे समजा टोपी जर 10 रुपयाला असेल तर त्याची किंमत 20 रुपये. थोडक्यात असा अर्थ आहे. मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत 1250 रुपये. मग आता मोज्याची एक जोडीची किंमत काढू. एक जोडी मोजे काढत असताना काय करायचंय तर 1250 रुपयाला 5ने भागायचंय. 5 दुने 10, 5 5 25. ओके, 250 रुपये झालेलं आहे. काय? एका जोडीची किंमत, मोज्याच्या एका जोडीची किंमत म्हणजे एक मोजा किती रुपयाला असणार आहे? साहजिकच जोडी जर 250 रुपयाला आहे तर एक मोजा साहजिकच 125 रुपयाला असणार आहे. त्याबद्दल काहीच वाद नाही. ओके, तर आता त्यांनी काय सांगितलंय बघा इथं. एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीची दुप्पट आहे. मग आता त्या ठिकाणी एका टोपीची किंमत काढू. एका मोज्याची किंमत 125 निघाली. एका टोपीची किंमत काय आहे तर 250 भागिले 2च आहे म्हणजे 125 रुपये. म्हणजे एक मोजा 125ला असेल, 2 मोजे 250ला असेल. पण त्यांचं काय म्हणणं आहे की त्या ठिकाणी एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीची दुप्पट आहे. म्हणजे एका टोपीची किंमत 125 रुपये.
एका मोज्याची किंमत नाही काढली तरी पण चालेल आपल्याला। मग या ठिकाणी पहा आपल्याला मोज्याच्या 2 जोड्या, मग एक जोडीची किंमत 2 जोड्या, मोज्याच्या 2 जोड्याची किंमत, मग एका जोडीची किंमत 250 रुपये मोज्याच्या या काही आलेली, मग 2 जोड्यांची किंमत 500 रुपये झाली। आणि 4 टोप्या, मग एका टोपीची किंमत आपल्याला फायनली 125 रुपये झाली। अशा आपल्याला 4 टोप्या, 4 गुणुले 125 म्हणजेच 500 रुपये झाली। आणि मग 2 जोड्यांची किंमत 500 रुपये आणि 4 टोप्यांची किंमत 500 रुपये मिळून 1000 रुपये त्या ठिकाणी झालेलं आहे। पर्याय क्रमांक बी नंबरचं उत्तर। फक्त तिथे एक शब्द बघा, दुप्पट। एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीची दुप्पट आहे। मग मोजेची जोडीची किंमत जर 250 आहे तर टोपीची किंमत 125 आहे का? अशा 4 टोप्याची किंमत 500 रुपये झाली आणि एका जोडीची किंमत त्या ठिकाणी 250 आहे मोज्याच्या, तर 2 जोड्याची किंमत 500, 500 आणि 500 1000 झालं। ओके, सराव आहे, नीट लक्ष द्या। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। राहिलेल्या 3-4 दिवसामध्ये जास्तीत जास्त IMP उदाहरणं, आता याच्यानंतरचे व्हिडिओ डायरेक्ट 20 तारखेच्या जानेवारीच्या नवोदयला पेपरला येणारेच आपण त्या ठिकाणी असे जबरदस्त प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत। ओके, चला पुढचा प्रश्न पहा काय आहे। एका माणसाने नगाला 4 रुपये दराने 120 आंबे खरेदी केले। 20 आंबे सडलेले होते, त्याने बाकीचे आंबे 10 रुपयाला 10 आंब्याला 48 रुपये दराने विकले, तर नफा तोटा किती रुपये झाला पाहू। पहिल्यांदा आपण खरेदी किंमत काढू। खरेदी किंमत आणि विक्री किंमत पहिल्यांदा काढायची, म्हणजे तुम्हाला कळेल खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होईल आणि खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर तोटा होईल। 4 रुपये दराने 120 आंबे घेतले, 4 गुणुले 120 12 चौक 48 480 रुपये। 20 आंबे, आता खरेदी किंमत 420 रुपये झाले। बघा बरं का, 120 आंब्यातले 20 आंबे त्यांनी खराब निघाले, म्हणजेच त्याने किती आंबे विकले? 100 आंबे विकले। 10 आंब्यांना 48 रुपये, मग बघा बरं का 10 आंब्यांना 48 आहे तर 100 आंब्यांना आपल्याला विक्री किंमत काढायची, 10-10चे गट करायचे। किती आंबे विकायच्या? 20 आंबे खराब झाले, याचाच अर्थ त्याला 100 आंबे विकायच्यात आणि 100 आंबे 10च्या गठ्ठ्याने विकायच्यात, म्हणजे 10 विकायच्यात, 10-10चे गट करून विकायच्यात, म्हणजेच असे 10 गट झाले। 10 गुणुले 10 ला 48 रुपये, म्हणजे 10 नगाला म्हणजे 10 गट केलेले आहेत त्याला सुद्धा 480 रुपयेच लागतील। याचाच अर्थ 10 रुपयाला 48 विकले तर 100 आंबे 480 रुपयाला विकले जातील। खरेदी किंमत 480, विक्री किंमत 480। खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त नाही म्हणजे नफा होणार नाही, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी नाही म्हणजे तोटा होणार नाही। ना नफा ना तोटा। नवोदय 2016 गणित आले। कन्फ्युजन पहा, 120 घेतले 4 रुपये दराने म्हणजे 480 रुपयाला घेतले, त्याच्यातले 20 खराबच झालेले आहेत म्हणजे 100 विकायचे आहेत, पण विकताना त्यांनी काय केलंय? 10 आंब्यांना 48, मग 10 आंब्यांना 48, 20 आंब्यांना 48, पुढच्या 10ला 48, असे 10-10चे 10 गट केले म्हणजे 10 गुणुले 48 480 रुपये त्या ठिकाणी झाले। चला पुढचं गणित काय आलेलं आहे पहा, नवोदय 2016। मोनाने एक शर्ट 860 रुपयाला खरेदी केला। आता इथं खक्की दिली, छापील किंमत म्हणजे मूळ किंमत दिली। 15% नफ्याने विकलास तर शर्टची विक्री किंमत किती? एकदम सोयीस्कर जायचंय, साधं जायचंय, सराव ठरल्याप्रमाणे विक्री किंमत डावीकडं 860चे 15% काढा म्हणजे नफा भेटेल आणि तो त्या खरेदी किमतीत मिळवा, विक्री किंमत भेटेल। नाही तर डायरेक्ट 860चे 115% काढा, मग झालं 860 गुणुले 115 भागिले किती बरं? 100, आणि मग 860 गुणुले 115 भागिले 100, शून्य गेला शून्य गेला, 5 ने भाग जातो, 5 2 10, 5 2 10, 5 त्रिक 15, बे 1 बे, बे चौक 8, बे त्रिक 6, 43 गुणुले त्या ठिकाणी 23, 23 त्रिक 69, 7 23 चौक 92, 6 98, 889 रुपये, 989 रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर। किंवा काय करा, 860चे फक्त 15% काढा, तो तुम्हाला नफा मिळेल आणि तो नफा या खरेदी किमतीत मिळवा म्हणजे विक्री किंमत मिळेल। सर 115 का लिहिलं? 15% तोटा, 15% नफा, 15% तोटा दिला असता तर इथं 85 रुपये आपले आले असते, सरळ साधं। ओके, छान गणित आहे आणि विशेष म्हणजे नवोदयला पेपरला आलेली आहे या स्वरूपाची गणित आहेत।
ओके, नवोदय 2017 व्हिडिओ नक्की आवडत असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत राहिलेल्या दिवसात हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणं गरजेचं आहे. एका माणसाने एक स्कूटर 47,000 रुपयाला खरेदी केली, तिच्यावर दुरुस्तीवर 3,000 रुपये खर्च केला, ती 52,000 रुपयाला विकली, तर त्याला किती रुपये नफा झालाय असं नाही विचारलं, तर शेकडा किती नफा अगर तोटा झाला. पहिली गोष्ट, याच्या आधी खूप वेळा मी सांगितलेलं आहे, तुमची खरेदी किमतीमध्ये काय काय म्हणा, तुम्ही घेतलेली ती वस्तू किती रुपयाला घेतली, आणण्यासाठी तिला किती रुपये खर्च झाला, दुरुस्तीसाठी किती रुपये झाला, हे सगळं तुमच्या खरेदी किमतीत घ्यायचं. म्हणजे ही स्कूटर घरी आणण्यापर्यंत 50,000 रुपये खरेदी किंमत झाली, कारण तिला खर्च 3,000 रुपये आलाय. आणि मग त्या ठिकाणी विक्री किमतीचा जर विचार केला तर विक्री किंमत जर विचार केला तर ती 52,000 रुपये त्या ठिकाणी आहे. फायनल खरेदी किंमत 50,000 रुपये, विक्री किंमत 52,000 रुपये, तर इथं 2,000 रुपये नफा झालाय, प्रॉफिट झालंय, नफा झालेला आहे. आता लगेच लक्षात आलं, खकीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे विक्री किंमतीतून खरेदी किंमत त्या ठिकाणी वजा करा, 2,000 रुपये त्या ठिकाणी तुमचा काय झाला, नफा झाला. आणि मग नफा 1000 वेळा झाले, हे वाक्य लय महत्वाचं. नफा, तोटा, सूट, कमिशन, रिबेट, दलाली नेहमी मूळ किमतीवर, छापील किमतीवर. हे जो 2,000 रुपये नफा आहे तो 50,000वर होणार आहे. आणि मग या ठिकाणी पहा, 50,000वर 2,000 रुपये नफा, शेकडा म्हणजे 100 वर किती, ओके. आणि मग या ठिकाणी 2,000 गुणुले 100 भागिले या ठिकाणी 50,000, याचा फायदा तुम्हाला 5वी स्कॉलरशिपला सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. आणि मग 0 0 0 0 वर पण 4 0, खाली पण 4 0, 5 1 5, 5 चौक 20, 4% नफा होणार आहे. नफा 4%, पर्याय क्रमांक 1, नवोदय 2017. तुमचं खरेदी, पोरं काय करतात ते 3,000चा विचारच करत नाही. मी पाहतोय ऑफलाईन मध्ये पोरं फक्त 47,000 आणि 52,000चा विचार करतात. हो, नफा म्हणतात 6,000 रुपये त्या ठिकाणी, 47 52 5,000 रुपयाचा नफा म्हणतात, पण उत्तर त्या ठिकाणी चुकलेलं असतं. लक्षात ठेवा, जो खर्च झालेला आहे तो खरेदी किमतीतच मांडायचा आहे. चला, नवोदय 2019चं गणित आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल. एक वस्तू 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला. जर ती वस्तू 700 रुपयाला विकली असते तर तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता, तर दुकानदाराला वस्तूची खरेदी किंमत किती. असे प्रश्न MPSCला सुद्धा आलेले आहेत, पोलीस भरतीला आलेत, 8वी स्कॉलरशिपला आलेत, ते 5वीच्या नवोदयला आले. एकदम साध्या पद्धतीने जा यार. काय, 500 रुपयाला विकल्यानंतर जेवढा तोटा होतो, आता बघा बरं का, इथं 500 रुपयाला विकल्यानंतर तोटा होतोय. किती तोटा होतोय, तर मी म्हटलं एक तोटा होतोय किंवा एक भाग तोटा होतोय, पर्यावरून पण जाऊ शकता तुम्ही. आणि नंतर तीच वस्तू त्यांनी 700 रुपयाला विकली, लगेच प्रॉफिट होतंय, नफा होतोय. पण जे तो तोटा तुम्ही तयार केला ना एक, त्याच्यात तिप्पट नफा होतोय, म्हणजे 3 नफा होतोय. मग लक्षात ठेवा, ह्या दोघातला फरक ह्या दोघांची बेरीज आहे. मग 500 रुपयाला विकल्यानंतर तोटा होतोय, मग 700 मधून 500 वजा करा, 200 रुपये याच्यातला फरक. 200 रुपये म्हणजे ह्या दोघांची काय झाली, बेरीज. म्हणजे एक भाग तोट्याचा आणि 3 भाग नफ्याचा. 3 आणि 1 4, 4 भागाचा अर्थ 200. मग आपल्याला एका भागाचा अर्थ काढायचा आहे. अतिशय महत्वाचं गणित, 200 भागिले 4, याचाच अर्थ एका भागाचा अर्थ किती रुपये झाला, 50 रुपये झाला. मग आता पहा, 500ला विकल्यावर एक भाग त्या ठिकाणी तोटा होतोय, म्हणजे 50 रुपये तोटा होतोय, आणि तोट्याच्या 3 भाग नफा होतोय, म्हणजेच 50 त्रिक 150 रुपये नफा होतोय. मग तुम्ही आता मूळ किंमत काढताना जो 50 रुपये तोटा होतोय 500ला विकल्यावर, 500 मध्ये 50 मिळवा, याचाच अर्थ खरेदी किंमत 550 झाली. किंवा 700 रुपयाला विकल्यावर 150 रुपये प्रॉफिट होतंय, नफा नेहमी विक्री किमतीतून वजा करा, मूळ किंमत तुम्हाला 550 रुपये भेटली. आणि हे पण नाही कळलं, मग आता पर्यायावरून जा ना. 550 रुपये तुला गोल करायचा आहे, 700 रुपयाला विकली, इथं 150 रुपये नफा झाला, इथं 500 रुपयाला विकली, 50 रुपये त्या ठिकाणी तोटा झाला. मग बघा ना, तोट्याच्या तिप्पट नफा झालाय ना. 5 त्रिक 15, 50 त्रिक 150 म्हणजेच तोट्याच्या तिप्पट नफा झालाय, 150 नफा. याचाच अर्थ वस्तूची मूळ किंमत किती रुपये भेटली, 550 रुपये आपल्याला भेटलेली. पर्यावरून गेलं तरी चालेल, गणित सोडवलं तरी चालेल. ओके, चला
पुढच्या गणिताकडे जायचे. नवोदय 2019ला गणित आलेले, पाहू काय आले. एका फळ विक्रेत्याने रुपयाला 2 या दराने लिंबू खरेदी केले आणि 3 रुपयाला 5 या दराने विकले, तर त्याला नफ्याची टक्केवारी किती आहे. पहा बरं का, आता त्यांनी काय केलं, एका फळ विक्रेत्याने रुपयाला 2 या दराने लिंबू खरेदी केले आणि 3 रुपयाला 5 या दराने विकले. आता एकदम साध्या पद्धतीने जाऊ. रुपयाला 2 म्हणजे एका रुपयाला 2 लिंबू खरेदी केलेले आहेत, म्हणजेच 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 100 पैशाला 2 घेतले म्हणजे 1 लिंबू साहजिकच किती पैशाला घेतलं, 50. 1 नंबर गोष्ट फायनल झाली. आता त्यांनी काय विचार, 3 रुपयाला 5, मग एक इथं 3 रुपयाला 5 आहे, 3 रुपयाला 5 लिंबू विकलेले आहेत ना, मग 3 रुपये म्हणजे किती पैसे, 300 पैसे. त्याला 5 ने बघा, 5 30, याचाच अर्थ 1 लिंबू त्याने 60 पैशाला विकले, घेतलं कितीला, 50 पैशाला. मग कोणी पण सांगन ना, या व्यवहारामध्ये काय झालेलं आहे राजा, नफा झालाय. नफाच झालेला आहे 100%. आणि मग काय करा, तुमचं या ठिकाणी 60 पैशातून 50 पैसे वजा करा, 10 पैसे नफा झालाय. तो पैशात झाला, तो शेकड्यात व्यक्त करायचा आहे. नफा तोटा सूट कमिशन रिबेट दलाली नेहमी मूळ किमतीवर. याचाच अर्थ 50 वर 10 पैसे, तर 100 वर किती, 10 गुणुले 100 भागिले 50. 50 दुने 100, 10 दुने 20, 20% त्या ठिकाणी नफा झालाय. पर्याय क्रमांक 4 नंबरचं आपलं उत्तर. एकदम साध्या पद्धतीने पहा, इथं काय केलंय, रुपयाला 2, एका रुपयाला 2, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, त्याला 2 ने भागा म्हणजे 1 लिंबू 50 पैशाला घेतलं आणि 3 रुपयाला 5 विकले. 3 रुपये म्हणजे 300 पैसे भागिले 5, 60 पैशाला 1 विकलं, घेतलं 50 पैशाला, विकलं 60 पैशाला, 10 पैसे नफा. मूळ याच्यावर झाला 50 वर 10 तर 100 वर किती, 20% त्या ठिकाणी नफा. चला पुढच्या गणिताकडे जाऊ, पाहू काय आहे. अमितने एक टेबल 1200 रुपयाला खरेदी केला आणि दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केला, ते 1680 ला विकलं, तर त्या नफ्याची टक्केवारी किती. अतिशय सुंदर गणितापेक्षा आपण त्या ठिकाणी नवोदयला आलेली गणितं घेतोय. खूप महत्वाची गणितं त्या ठिकाणी आहे. गणित नीटनेटकी पहा, गणितांचा सराव करा, तोच प्रकार पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी विचारला जातोय हे समजून घ्या. महत्वाचं प्रकरण आहे. आणि मग या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे आपल्याला पहिल्यांदा खरेदी किंमत काढायची आहे. नक्की पहा, खरेदी किंमत 1200 रुपये खरेदी किंमत केली आणि 200 रुपये खर्च केलाय, याचाच अर्थ त्या वस्तूची मूळ किंमत 1400 रुपये झाली. आणि आता इथं काय दिलंय, विक्री किंमत. मग विक्री किंमत काढताना किती रुपये विक्री किंमत दिली, 1680 रुपये विक्री किंमत दिली. बघा ना, खकी 1400, विकी 1680, प्रॉफिटच झालं, नफाच झाला. आणि मग नफा या ठिकाणी आहे 1680 मधून 1400 वजा केलं तर 280 रुपये नफा झाला. हे तर फायनल झालं. ओके, मग आता आपलं ठरलंय काय, नफा तोटा सूट कमिशन रिबेट दलाली मूळ किमतीवर. मग जो 280 रुपये नफा झालाय तो तुमचा मूळ किमतीवर म्हणजे 1400 वर झालाय गुणुले 100. आणि मग 280 गुणुले 100 भागिले किती, 1400. 1 2 1 2, 14 1 14, 14 2 28, उरलेला 0. 20% त्या ठिकाणी नफा झालाय. पर्याय क्रमांक 4 नंबरचं आपलं उत्तर झालं. अतिशय सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी गणित आहे, समजून घ्या. 1200 रुपयाला घेतलं, 200 रुपये खर्च केला म्हणजे मूळ किंमत 1400 झाली. 1600 त्या ठिकाणी तुमचं कितला विकला, 80 रुपयाला म्हणजे 280 रुपये नफा झाला. नफा नेहमी त्या ठिकाणी मूळ किमतीवर म्हणजे 1400 वर होतो, तर 100 वर त्या ठिकाणी किती. ओके, चला पुढे जायचंय आपल्याला. गणित पाहू. हे गणित काही कुठं आलेलं नाही, येऊ शकतं ह्या पेपरला. गणित आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आम्ही केलेल्या कष्टाचं त्या ठिकाणी आम्हाला चीज झाल्यासारखं वाटतं. चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक त्या ठिकाणी पाठवा. पहा, या ठिकाणी 12,500 रुपये किमतीला घेतलेला टीव्ही 17,200 रुपयांना विकला, तर नफा आणि तोटा किती. आता एकदम लोकल गणित विचारलेले, नफा तोटा एवढं साधं गणित विचारणार नाही, पण सराव म्हणून आपण ते घेतलेलं आहे. मग इतर नफाच झालेला आहे. किती रुपये नफा झाला आहे, तर विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत कमी आहे किंवा खरेदी किमतीपेक्षा
विक्री किंमत जास्त आहे, नफा होतो. मग 17,200 वजा 12,000 त्या ठिकाणी 500 0 0 इथं 12 इथं 6 इथं 7 इथं 4 4,700 रुपये काय झालेला आहे तुमचा नफा झालेला आहे. आणि जर त्यांनी शेकड्यातच विचारला ना, शेकडा किती, आपल्याला स्कॉलर नवोदयला शेकडा विचारतात, मग मूळ किंमत किती रुपये, तर मूळ किंमत 12,500 त्याच्यावर 4,700 नफा झालाय, तर 100वर किती, मग 4,700 गुणुले 100 भागिले 12,000 किती 500 0 0 गेला, 25 5 125 25 1 25 22 उरले, 25 8 20 25 त्या ठिकाणी 8 आणि 188 ला 5 ने भागा, 5 1 5 5 3 15 3 उरला, 5 7 35 3 उरला, 5 6 30 37.6% नफा होईल जर टक्क्यात, आणि आपल्याला टक्क्यातच विचारतात, लक्षात ठेवा. ओके, चला नवोदय 2010 ला आलेलं गणित पाहूया काय आहे. एका माणसाने एक जुनी सायकल 450 रुपयाला खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केला, म्हणजेच त्या सायकलची मूळ किंमत 500 रुपये झाली. 600 रुपयाला विकली तर नफा साहजिकच शेकडा नफा होणार आहे. पण आपण आपल्या ठरल्याप्रमाणे खकी काढू. खरेदी किंमत 450 रुपयाला घेतली, 50 रुपये खर्च केला, म्हणजेच 500 रुपये मूळ किंमत. आता आपल्याला विक्री काढायची, म्हणजे विक्री किंमत काढायची. विक्री किंमत त्यांनी 600 रुपये दिली, खकीपेक्षा विक्री जास्त आहे, म्हणजे तुमचा नफा झाला. 600 मधून त्या ठिकाणी 500 वजा केले, 100 रुपये त्या ठिकाणी नफा झाला. नफा तोटा सूट कमिशन रिबेट दलाली नेहमी मूळ किमतीवर, 500 वर 100 झाली, तर 100वर किती, 100 गुणुले 100 भागिले किती 500, 0 गेला 0 गेला, 5 2 10 उरलेला 0, 20% नफा झालाय. पर्याय क्रमांक त्या ठिकाणी बी आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, चला पुढचं पाहूया. राहुलने जुना दूरचित्रवाणी संच 3,000 रुपयाला विकत घेतला. बरं, त्याने त्याच दुरुस्तीवर 300 रुपये खर्च केला, म्हणजे खरेदी किंमत 3,300 व तो 3,500 ला विकला, म्हणजे 200 रुपये नफा झाला. 3,300 वर 200 तर 100 वर किती, मग आपल्याला इथं काही टक्क्यात काढायची गरजच नाही. मग आपल्याला खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत काढताना 3,000 रुपयाला घेतला, 300 रुपये खर्च केला, 3,300 रुपये खकी, आणि तुम्हाला विकी विचारलेली आहे. विकी आहे 3,500, म्हणजेच खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. 3,500 वजा 3,300 म्हणजे 200 रुपये नफा झाला. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर. चला पुढे पाहूया. 2001च्या नवोदयला गणित आलेलं आहे. पाहू काय आहे. एक दुकानदाराने एका पुस्तकाच्या 1,000 प्रति 9,999 ला विकल्या, तेव्हा त्याला 899 रुपये नफा झाला. तर एका त्या पुस्तकाची मूळ किंमत किती, छापील किंमत किती, खरेदी किंमत. लक्षातच ठेवायचं, खरेदी किंमत काढताना किंवा मूळ किंमत काढताना नफा नेहमी वजा करायचा असतो. 99,999 मधून 899 तुम्ही जो नफा आहे तो वजा करा, तो वजा करा, म्हणजेच त्या 1,000 प्रतीची मूळ किंमत 99,100 रुपये आहे. लक्षात घ्या, 99,100 आहे. फायनली 99,000 त्या ठिकाणी 100च आहे. काय 9,999 सॉरी, इथं 9,999 दिले. 9,999 तून 899 रुपये नफा वजा करा, 0 0 1, आणि मग त्या 1,000 प्रतीची मूळ किंमत 9,100 रुपये खरेदी किंमत 1,000 प्रतीची. आपल्याला एका प्रतीची विचारली, म्हणजे 9,100 ला 1,000 ने भागा, 1 2 1 2 एकावर 1 0, 9.1 रुपया. याचाच अर्थ 9 रुपये 10 पैसे आपल्या प्रश्नाचं उत्तर. नफा विक्री किंमत दिली, नफा वजाच करा. विक्री किंमत दिली, तोटा दिला, तोटा मिळवा खरेदी किंमत काढताना. आता मी म्हणलं 100 रुपयांना पेन विकला, तेव्हा मला 10 रुपये तोटा झाला. मग मूळ किंमत 100 अधिक 10 110 आहे. मी असं म्हणलं 110 ला विकल्यावर 10 रुपये नफा झाला. मूळ किंमत 110 वजा 10 आहे. विक्री किमतीतून नफा वजाच करायचा. आणि स्कॉलरशिपला 5वीला 100% या स्वरूपात मूळ किंमत देतच नाही. 5-7 वर्षाची गणित उचकून. ओके, चला पुढे जायचंय. पाहू गणित काय आलेलं आहे. 2001 ला
20% नफा घेऊन एक खुर्चीवर 60 रुपयाला विकलेली आता तर वस्तूची मूळ किंमत ठरल्याप्रमाणे मूळ किंमत आपण डावीकडे मानायची पी 120 का 120 20% नफा 60 रु इकडं का विक्री किंमत आणि मग चाची आणि हे क्रिया या सरावाच्याच आहेत। एकदा का तुम्हाला कळलं ना विक्री किंमत उजवीकडे मूळ किंमत डावीकडे तोटा दिला असता तर 100 मधून तेवढा वजा करा आणि ते सहज आपल्याला मार्क पडून जातात। ते पाहून होणार नाही, तुम्हाला ते 2-2 3-3 वेळा गणित सोडावं लागतील आणि 120 0 0 5 6 1 6 6 2 12 आणि 5 2 10 हीच परत गणित सोडा। याच्यापेक्षा नफा तोट्यावर कोणतंही जास्तीचं गणित विचारलं जाणार नाही, फक्त खर्च खरेदी किमतीमध्ये मिळवायचा असतो। विक्री किंमत दिली नफा दिला, मूळ किंमत काढताना नफा वजा करा, विक्री किंमत दिली तोटा दिला, तोटा त्याच्या ठिकाणी मिळवा। कधी कधी पर्यायावरून जा टाळा करा नंतरच त्या ठिकाणी गोल करा, कधी कधी कन्फ्युजन आपलं त्या ठिकाणी होत असतं। 5% सूट दिली म्हणजे 100ची वस्तू 95 ला दिली, 10% नफा झाला 100ची वस्तू 110 ला भेटली, 25% तोटा झाला 100ची वस्तू त्या ठिकाणी 75 ला भेटली। हे पण त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात घ्या। अतिशय सोपा भाग आहे, पण तो केव्हा सोपा होणार आहे ज्यावेळेस तुम्ही त्याचा सराव त्या ठिकाणी करणार आहे। ही गणित तुमच्या 5वीच्या नवोदयला जेवढी गणित गरजेची आहे तेवढीच त्या ठिकाणी 5वीच्या स्कॉलरशिप 18 फेब्रुवारीला पण गरजेची आहे। आता 20 तारखेला पेपर आहे आपल्याकडे, 4-5 दिवस शिल्लक आहे। अति महत्त्वाचे 150-200 गणित तुम्हाला युट्यूबला मी टाकेल, ॲपवर पण त्या ठिकाणी गणित आहेत। त्याच्यानंतर आपली त्या ठिकाणी सैनिक स्कूल नवोदय 2025च्या बॅचेस सुरू झालेले आहेत, ऑनलाईन आणि त्या ठिकाणी ऑफलाईन। अतिशय सविस्तर त्या ठिकाणी जीकेच्या म्हणजे सैनिक स्कूलसाठी जनरल नॉलेजच्या रंगीत नोट्स आपण त्या ठिकाणी पीडीएफच्या माध्यमातून टेलिग्रामला विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत। शिकवायला प्रकरणावाईज त्या ठिकाणी सुरुवात पण झालेली आहे। त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोडिंग करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पाठवा युट्यूबला आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि सविस्तर नॉलेज घ्यायचं असेल 13 महिन्याची बॅच आहे आपली नवोदय स्कॉलरशिप आणि त्या ठिकाणी तुमची सैनिक स्कूल इयत्ता 5वीसाठी 8 स्कॉलरशिपच्या पण बॅचेस सुरू आहेत आणि रेग्युलर पोलीस भरतीच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन सगळ्या बॅचेस त्या ठिकाणी सुरुवात आहे। टेलिग्राम चॅनलला सगळ्यांनी त्या ठिकाणी जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे पीडीएफ स्वरूपामध्ये प्रत्येक पेपर, आता हा पेपर सुद्धा तिथे येईल म्हणजे तुम्हाला प्रिंट मारून त्या ठिकाणी परत तो सोडवता त्या ठिकाणी गणित लिहिण्याची त्या ठिकाणी गरज पडणार नाही। असो थांबूयात, धन्यवाद।